नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण सुरुवात करणार आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या म्हणजेच M2 च्या पहिल्या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे इनडेफिनाइट इंटिग्रल। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, मग या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं हे तर आपण बघणारच आहोत आणि सुरुवात करू पहिल्या या सुंदर अशा चॅप्टरला। पण त्याआधी बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आता सबस्क्राइब करून घ्या आपल्या चॅनलला आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला M2 चे भरपूर सारे डेमो लेक्चर अवेलेबल होऊन जातील। फ्री डेमो लेक्चर आहे। जर माझं शिकवणं जर तुम्हाला आवडलं आणि समजलं तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता। ठीक आहे, मग सुरुवात करूया आपल्या सुंदर अशा लेक्चरला। तर आपलं पहिलं चॅप्टर बेटा इनडेफिनाइट इंटिग्रल, जे आपल्याला 20 मार्कांचं चॅप्टर आहे। म्हणजे विचार करा, भरपूर जास्त मार्क, म्हणजे जवळपास हे जर ऑर सहित जर विचारलं ना आपल्याला तर जवळपास हे चॅप्टर आपल्याला देऊन येतं 30 ते 32 मार्क। कधी कधी हे चॅप्टर 34 मार्कांपर्यंत सुद्धा जाऊ शकतं बेटा। तर यामुळे तुम्हाला हे चॅप्टर प्रॉपर आणि व्यवस्थितपणे स्टडी करायचा बेटा। ठीक आहे, मग सुरुवात करायची। हो सर। तर बघा बेटा, तर सर्वात आधी आपण हे बघून घेऊ की या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय काय। तर बघा, सिंपल इंटिग्रेशन रूल्स आहे, म्हणजे काही एकदम सिंपल स्टँडर्ड फॉर्म्युले आहे। काही रूल सुद्धा आहे इंटिग्रेशनचे रूल। बघा, जसं आपण u * v रूल शिकले होते, नंतर u/v रूल शिकले होते डेरिव्हेटिव्ह मध्ये, सेम तसेच फॉर्म्युले आपल्याला इंटिग्रेशन मध्ये सुद्धा शिकायचे बेटा। ठीक आहे, चला त्यानंतर बेटा आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन। म्हणजे जर एखादं मोठं आपलं इंटिग्रेशन असेल ना, तर त्या मोठ्या पार्टच्या ऐवजी छोटासा पार्ट सबस्टिट्यूट करून टाकायचा आणि उत्तर काढून घ्यायचं। तर हा एक प्रकार आहे। नंतर इंटिग्रेशन बाय पार्ट, म्हणजे एका मोठ्या गोष्टीला तोडायचं, दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये तोडायचं आणि मग त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं। तिसरं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन। तुम्ही बघा बेटा, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1 ला तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा शिकले होते। मग हे सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला पहिले पार्शियल फ्रॅक्शन करायचं, मग इंटिग्रेशन काढायचं। हे आपले प्रकार आहे। तर हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायचे। मग सुरुवात करायचं। हो सर चलो। ठीक आहे, तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की सर हे इंटिग्रेशन काय असतं। आम्ही मागच्या M1 ला आम्ही बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आम्ही शिकलो होतो की डेरिव्हेटिव्ह काय असतं, पण आता आपण समजून घेऊ बेटा की इंटिग्रेशन म्हणजे काय। ठीक आहे, तर एकदम शॉर्टली तुम्हाला थोडं रिवाइज करून देतो। बघा बाळांनो, आपण बघितलं होतं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह आणि दुसरं बेटा आपलं इंटिग्रेशन। दुसरं काय बेटा आपलं इंटिग्रेशन। आता बघा बाळांनो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की बघा, ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला आपल्याला तोडायचं असेल, त्याला विभक्त करायचं असेल, त्याला आपल्याला 2 पार्ट मध्ये तोडायचं असेल, त्याला वेगळं करायचं असेल, सेपरेट करायचं असेल, तर अशा कंडिशनला आपण वापरायचो बेटा डेरिव्हेटिव्ह। तर लक्षात ठेवा बेटा, डेरिव्हेटिव्ह आपण कशासाठी वापरतात, दोन गोष्टींना सेपरेट करण्यासाठी। कशासाठी वापरतात बेटा, सेपरेट करण्यासाठी। ठीक आहे ना, फॉर सेपरेशन, आपण असं म्हणतो फॉर सेपरेशन। लक्षात ठेवा बेटा, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीला सेपरेट करायचं असेल का, एखाद्या गोष्टीला आपल्याला सेपरेट करायचं असेल, तर त्यावेळेस आपण वापरायचो बेटा डेरिव्हेटिव्ह। त्यावेळेस आपण काय वापरायचो, डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे ना, आणि इंटिग्रेशन आपण केव्हा वापरतात की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीला इंटिग्रेट करायचं असेल। इंटिग्रेट म्हणजे काय, एकत्र करायचं असेल। काय एकत्र करायचं असेल, म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला मिक्स करायचं आहे, जोडायचं बेटा, त्यांना जोडायचं आहे। तर जोडण्यासाठी त्याला म्हणतात इंटिग्रेट करणे, त्याला आपण काय म्हणतात, इंटिग्रेट करणे। ठीक आहे ना, मग हे आपण वापरतो बघा बेटा, डेरिव्हेटिव्ह वापरतो आपण सेपरेशन साठी आणि इंटिग्रेशन वापरतो आपण इंटिग्रेट करण्यासाठी, एकत्र करण्यासाठी, कंबाईन करण्यासाठी। ठीक आहे ना, फॉर कॉम्बिनेशन। या कॉम्बिनेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही याला इंटिग्रेशन म्हणू शकता, एकत्र करणे। ठीक आहे ना, फॉर टुगेदर किंवा फॉर सम म्हणू शकता तुम्ही। काय कॉम्बिनेशन म्हणजे काय, सम, म्हणजे आपल्याला त्यांना सम करायची, बेरीज करायचं, एकत्र करायचं बेटा त्याला। ठीक आहे ना, चला डेरिव्हेटिव्ह मध्ये जर तुम्ही बघितलं ना बेटा, तर डेरिव्हेटिव्ह हे 2 जणांपासून बनलं जातं, एक म्हणजे डिव्हायडेशन आणि एक म्हणजे सबट्रॅक्शन। म्हणजे बघा बेटा, लक्ष ठेवा, डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण सबट्रॅक्शन आणि डिव्हायडेशन हे एक साथ करत असतो। ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये सबट्रॅक्शन, ज्याच्यामुळे एखादी गोष्ट कमी होईल त्या गोष्टी आपण करतो। म्हणजे सबट्रॅक्शनने एखादी गोष्ट कमी होते, सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन परफॉर्म। म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन परफॉर्म करायचो। ठीक आहे ना,
आणि इंटिग्रेशन मध्ये आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन परफॉर्म करणार आहे बेटा. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन आपण परफॉर्म करू आणि त्यासोबतच इंटिग्रेशन मध्ये आपण काय करू माहिती का, ऍडिशन अँड. पण बेटा बघा जर आपल्याला इंटिग्रेट करायचंय, एकत्र करायचंय, कॉम्बिनेशन घडवून आणायचंय, सम घडवून आणायची, तर आपल्याला तर बेरीज करावं लागेल ना. आपल्याला काय करावं लागेल बेटा, बेरीज. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये आपण करणार आहोत ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. परफॉर्म, हे आपण परफॉर्म करणार आहे बेटा. ठीक आहे. चला तर डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही बघशाल ना बेटा, वाटलं चला मी थोडंसं इकडे सरकवून घेतो. सर आम्हाला हे का बरं सांगताय सर. बघा बेटा आपल्याला जर समजायचं बेसिक जर समजून गेलं ना, बघा सुरुवातीचे 2 ते 3 लेक्चर आपले बेसिक असेल, एकदम फॉर्म्युला बेसिसवर आधारित असेल. मी तुम्हाला सर्व फॉर्म्युलेज वगैरे एक्सप्लेन वगैरे करून देईल आणि त्यानंतर आपण हळूहळू एक्झाम्पल्स वगैरे आपण घेणार आहोत बेटा. ठीक आहे. चला तर डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही बघितलं ना, त्याला आपण असं डिनोट करायचे, याला आपण म्हणायची डी डीएक्स, याला आपण डी डीएक्स ऑफ एक्स असं म्हणायचं, किंवा डी डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं म्हणायचं. बरोबर ना. म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणे, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं आपण म्हणायचो. पण इंटिग्रेशन मध्ये काय, इंटिग्रेशन मध्ये याचं इंटिग्रेशन कसं करता, इंटिग्रेशनला असं साईन देतात बेटा. इंटिग्रेशनला हे असं साईन देतात. तर हे साईन का आलं, कसं काय आलं हे सुद्धा तुम्हाला सांगतो बेटा. काही काळजी करू नका, मी आहे ना बेटा. चला याला असं साईन देतात, इंटिग्रेशनला साईन देतात असं असं देतात भाऊ. चला तर या ठिकाणी लिहिलं जातं एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स, याला असं लिहिलं जातं बेटा. ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हला हे अशा प्रकारे लिहिलं जातं आणि इंटिग्रेशनला हे अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं बेटा. ठीक आहे ना. चला असो. मग सर आता हे तर आम्हाला समजलं, की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि इंटिग्रेशन म्हणजे काय. तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, की एखाद्या मोठ्या मोठ्या इक्वेशनला सेपरेट करणे, आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, 2 छोट्या छोट्या इक्वेशनला एकत्र करणे, त्यांचं कॉम्बिनेशन घडवून आणणे, दोघांची सम करणे, दोघांना इंटिग्रेट करणे, त्याला म्हणतात बेटा आपण इंटिग्रेशन. ठीक आहे ना. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन या प्रकारच्या ज्या मेथड्स असतात या परफॉर्म होतात, आणि इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन या स्टेप्स आपल्या परफॉर्म होत असतात. डेरिव्हेटिव्हला आपण डी डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहायचो, आणि इंटिग्रेशनला आपण कसं लिहितो, असं वालं साईन, एस वालं साईन. आता हे साईन म्हणजे काय डिनोट करतं आपल्याला, तर बघा बाळांनो, हे जे साईन आहे ना, हे साईन आपल्याला काय डिनोट करतं बेटा, एस डिनोट करतं. म्हणजे हे काय आपलं सम म्हणजे एस चं साईन आहे, स म्हणजे एस चं. तर या एस ला थोडंसं स्ट्रेच केलेलं आहे, असं ताणलेलं आहे, या एस ला असं ताणलेलं आहे मस्त वर, त्याला तंगडे त्याचे ताणलेले, त्या एस चे तंगडे असे खाली ताणलेले. मग या एस चे तंगडे ज्यावेळेस खाली ताणले तर हा असा झाला बेटा. हा काय झाला आपला, असा झालाय तो. आलं का लक्षात. म्हणजे हा जो आपला एस होता ना आपला सुंदर सुंदर, तर या एसचं तंगड ताणलं त्यांनी, याचं असं तंगड ताणलं आणि तो काय बनला, इंटिग्रेशन बनला. म्हणजे इंटिग्रेशनचं हे जे साईन आहे बेटा, हे ऍक्च्युअल मध्ये हा एस आहे. हा काय बेटा, एक प्रकारचा एस आहे, एस. बरोबर आहे. आणि या एस ला काय केलेलं आपण, स्ट्रेच केलेलं आहे. एस ला काय केलेलं बेटा आपण, स्ट्रेच केलेलं आहे. एस ला काय केलंय, इज स्ट्रेच. एस इज स्ट्रेचड, म्हणजे त्याला आपण स्ट्रेच केलेलं बेटा, ताणलेलं आहे आपण त्याला. ठीक आहे ना. तेव्हा बनतो बेटा ते इंटिग्रेशनचा सिम्बॉल. हा झाला बेटा आपला इंटिग्रेशनचा सिम्बॉल. तर थोडं थोडं समजलं बेटा की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये नेमका काय फरक आहे हे समजलं बाळांनो तुम्हाला सर्वांना. समजलं का रे भाऊ, समजलं सर, हे तर आम्हाला समजलं. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊ बेटा, ठीक आहे. इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला काय काय बघायचंय, कसं कसं बघायचंय, तर इंटिग्रेशन म्हणजे काय हे आपण आता थोडंसं समजून घेऊ बेटा. ठीक आहे. तर याला मी एक काम करतो, याला मी कोपऱ्यात टाकून देतो. तर याला मी आता या ठिकाणी ठेवून देतो. ठीक आहे ना, चालेल ना. त्याला थोडं छोटं करून घेतलं मी. चला बघा बेटा, आता थोडंसं काही इंटिग्रेशन बद्दल आपण काही गोष्टी समजून घेऊ बेटा. ठीक आहे ना, चालेल ना. हो बेटा. चला बघा बाळांनो, आता हे तर आपल्याला समजलं की इंटिग्रेशनचे हे जे साईन आलेलं आहे बेटा, हे कसं आलेलं आहे, इंटिग्रेशनचा जो सम असतो ना आपला सम, या समला थोडंसं स्ट्रेच करून, एस ला थोडंसं स्ट्रेच करून हे साईन आपल्या इंटिग्रेशनचं बनलेलं आहे. मग आता विषय असा आहे की इंटिग्रेशन म्हणजे काय, तर बघा बेटा, डेरिव्हेटिव्हचा सावत्र भाऊ म्हणजे असं बेटा आपला इंटिग्रेशन. कसं सर, आम्हाला नाही समजलं. बघा बेटा लक्ष द्या,
आता बघा सिंपलची गोष्ट आहे, डेरिव्हेटिव्हचा जर उलटा केला ना आपण तर आपल्याला मिळतो इंटेग्रेशन. डेरिव्हेटिव्हचा उलटा काय असतो आपला इंटेग्रेशन. म्हणजे बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चरला सांगितलं होतं. बघा बेटा सिंपलची गोष्ट आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. मग 1/x चं इंटेग्रेशन काय येईल लॉग एक्स. तसंच आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा इंटेग्रेशन असतो. डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा इंटेग्रेशन असतो. बोला 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 बोला. डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट, डेरिव्हेटिव्हच्या रिव्हर्स, डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा कोण असतं बेटा आपला इंटेग्रेशन असतो. तर याला मी छान अशा पॉइंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहून घेतो बेटा, ठीक आहे ना. इंटेग्रेशन इज अपोजिट, किंवा याला तुम्ही रिव्हर्स म्हणू शकता. अपोजिट ऑर रिव्हर्स असं म्हणा. अपोजिट ऑर रिव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रिव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बेटा आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. म्हणजे बघा बेटा इंटेग्रेशन काय असतं, रिव्हर्स असतं, अपोजिट असतं. कोणाचं डेरिव्हेशनचं. म्हणजे डेरिव्हेशनच्या अपोजिट, डेरिव्हेशनच्या उलट पुलट, डेरिव्हेशनच्या रिव्हर्स कोण असतं बेटा आपला इंटेग्रेशन असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असेल ना इंटेग्रेशन एकदम त्यांना सोपं जाईल. का बरं बेटा, कारण बघा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युल्यांवरूनच आपण काय इंटेग्रेशनचे फॉर्म्युले बनवणार आहोत. आणि हो यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हची बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला लागेल. पण बघा आता M1 ला म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं हे कॉन्सेप्ट जे आहे भरभक्कम होऊ नाही शकले त्यांनी काहीच काळजी करायची नाहीये, काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये. तुमचे संपूर्ण बेसिक कॉन्सेप्ट मी पक्के करून देईल, काही टेन्शन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. फक्त संपूर्ण लेक्चर हे प्रॉपर बघत राहा. एकदम बेसिक टू बेसिक गोष्ट तुम्हाला सर्व काही सांगत जाईल. म्हणजे ज्यांचं डेरिव्हेटिव्ह कच्चं असेल त्यांचं पण थोडं पता पक्का होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. कारण डेरिव्हेटिव्ह आणि इंटेग्रेशनचे यावेळी जवळपास पहिले 3 चॅप्टर हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटेग्रेशनवर आधारित आहे बेटा. तुम्हाला थोडं करावं लागेल बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर इंटेग्रेशन इज द अपोजिट ऑर रिव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट किंवा रिव्हर्स काय असते आपलं इंटेग्रेशन असतं, ठीक आहे ना. हे तर आम्हाला समजलं. दुसरी गोष्ट त्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह. बघा इंटेग्रेशनला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो, लक्ष द्या. इंटेग्रेशन इज ऑल्सो नोन ॲज, इंटेग्रेशन इज ऑल्सो नोन ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह बेटा. बघा या इंटेग्रेशनला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो बेटा, ठीक आहे ना. इज ऑल्सो नोन ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह असं इथे आलं लक्षात. आणि बेटा याला आपण प्रिमिटिव्ह सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, प्रिमिटिव्ह सुद्धा म्हणतो बेटा, लक्षात ठेवा. याला आपण प्रिमिटिव्ह सुद्धा म्हणतो बेटा. तर या ठिकाणी आपण बघा याला प्रिमिटिव्ह सुद्धा म्हणू शकतो. तर बघा रे बाळांनो तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल की इंटेग्रेशनला आपण बघा अपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतो, रिव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतो, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो आणि त्याला प्रिमिटिव्ह सुद्धा आपण म्हणतो. चला तर तुम्हाला हे सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, यांच्यामध्ये डिफरन्स काय असतो. ठीक आहे, चला मग आता आपण बघू आता याचे दोन प्रकार काय असतात. तर इंटिग्रेशनचे दोन प्रकार आहे बेटा, एक असतो आपला डेफिनाइट इंटिग्रल आणि एक असतो बेटा आपला इनडेफिनाइट इंटिग्रल. तर पहिलं जे चॅप्टर आहे आपलं हे आहे आपलं इनडेफिनाइट इंटिग्रल. तर सर इनडेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय, तर ज्या इंटिग्रेशनला काही ना काही लिमिट नसते. ठीक आहे ना, म्हणजे ज्याला लिमिटच नाहीये, जे अनंताकडून अनंताकडे आहे, म्हणजे जे कधीही न संपल्यासारखं आहे, कधीही संपू शकत नाही, त्याला आपण कधीच फाइंड आउट करू शकत नाही, जे संपूच शकत नाही, त्याला म्हणतात बेटा इनडेफिनाइट इंटिग्रल, ज्याला अशा प्रकारे डिनोट केला जातं, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स. आणि डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय बेटा, तर याला लागलेली असते छोटीशी लिमिट. लिमिट म्हणजे काय की ए पासून तर बी पर्यंतच राहील भाऊ, ए पेक्षा कमी होऊ शकत नाही आणि बी पेक्षा जास्त सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे जर समजा सपोज मी असं लिमिट लावून दिलं, ए आणि बी लावतोच मी इथं, आणि इथं घेतलं बेटा मी एफ ऑफ एक्स डीएक्स. ठीक आहे ना, तसं फॉर एक्झाम्पल म्हणून जर मी घेतलं समजा इंटिग्रेशन ऑफ 2 to 6 एक्स स्क्वेअर डीएक्स.
तर याचा अर्थ काय बेटा की आपला जो इंटिग्रेशन आहे हा 2 कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 6 पेक्षा मोठा नाही होऊ शकत आणि 2 पेक्षा कमी नाही होऊ शकत. म्हणजे या फंक्शनला फक्त 2 to 6 पर्यंतच खेळायचं आहे. 2 ते 6 पर्यंतच याला खेळायचं आहे बेटा. 6 पेक्षा हा मोठा पण नाही होऊ शकत आणि 2 पेक्षा छोटा पण नाही होऊ शकत. म्हणजे याला काय मिळून गेलं बेटा, लिमिट मिळून गेला. याला आपली सीमा मिळून गेली, लिमिट मिळून गेला, बाउंड्री मिळून गेली बेटा. याला येतंय का लक्षात? तर याला म्हणतात बेटा याला म्हणतात डेफिनाइट इंटेग्रल. याला आपण काय म्हणता, डेफिनाइट इंटेग्रल. आणि याला आपण काय म्हणता, इनडेफिनाइट इंटेग्रल. तर ज्याला लिमिट नसते, वाटलं असं तुम्हाला लिहून द्यायची कसं डोक्याला ताणच राहणार. आणि ज्याला लिमिट नसते, त्याला म्हणतो बेटा आपला इनडेफिनाइट इंटेग्रल. आणि ज्याला लिमिट असते बेटा त्याला म्हणतो बेटा आपण डेफिनाइट इंटेग्रल. आय होप सो तुम्हाला सर्वांना इथपर्यंत क्लिअर वगैरे झालं असेल की डेफिनाइट इंटेग्रल म्हणजे काय आणि इनडेफिनाइट इंटेग्रल म्हणजे नेमकं काय असतं. समजलं बेटा इथपर्यंत सर्वांना? हो सर, समजलं सर. ठीक आहे बेटा. तर आता आपण बघू स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स. म्हणजे बघा बेटा, एकूण जर बघितलं तर LIATE तुम्ही हे ऐकलं असेल. LIATE एवढे आपले फंक्शन असतात. L म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन, I म्हणजे इन्व्हर्स फंक्शन, A म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि E म्हणजे आपला एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर या सर्वांचे फॉर्म्युलेज तुम्हाला आता पाठ करायचे वन बाय वन. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं होतं ना, सेम टू सेम आपल्याला बघायचं बेटा इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. सेम टू सेम आपल्याला बघायचे आहे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. पण त्या अगोदर बेटा काही गोष्टी तुम्हाला मी सांगून देतो, काही गोष्टी तुम्हाला समजावून देतो बेटा. बघा, तर असं काही जास्त गरज नाही या गोष्टींची, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाही तर असं नको व्हायला पाहिजे की सर आमली सांगलं नाही बो असं. चला बघा बघा, ज्यावेळेस तुम्ही असं इंटिग्रेशन ऑफ f of x dx लिहितात ना, तर याचा अर्थ काय असं माहिती का बेटा? बघा, याला म्हणता इंटिग्रेशन म्हणजे सम. या f of x ला ज्याचा इंटिग्रेशन आपल्याला काढायचा आहे, त्याला म्हणतात बेटा इंटेग्रंट्स. त्याला आपण काय म्हणतात, इंटेग्रंट्स. आणि या dx म्हणजे काय की आपण इंटिग्रेशन काढतो विथ रिस्पेक्ट टू x. समजतं बेटा? बघा पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. हा जो समचा साइन आहे ना, याला म्हणतात इंटिग्रेशनचं साइन. ठीक आहे, याला म्हणतात इंटिग्रेशनचं साइन. नंतर हा जो f of x असतो ना बेटा, याला म्हणतात इंटेग्रंट्स. याला आपण काय म्हणतात, इंटेग्रंट्स. ज्याचा इंटिग्रेशन आपल्याला काढायचा असतो याला म्हणतात इंटेग्रंट्स. ठीक आहे ना. आणि dx म्हणजे काय, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपण इंटिग्रेशन काढतो विथ रिस्पेक्ट टू एक्स ने बेटा. समजलं इथपर्यंत? चला, तर आता आपण बघू बेटा काही स्टँडर्ड फॉर्म्युले. काय स्टँडर्ड फॉर्म्युले ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनचे काय स्टँडर्ड फॉर्म्युले. आणि बेटा हे तुम्हाला पाठ करावं लागेल, कारण जर तुमचे फॉर्म्युले पाठ झाले नाही बेटा, तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकत नाही. हे लक्षात घ्या बाळांनो. तर तुम्हाला बघा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जे पाठ असेल तोच फक्त डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू शकायचा. सेम टू सेम ज्या विद्यार्थ्याचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ आहे तोच विद्यार्थी इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकेल. बाकी तुमची इच्छा करा बेटा, फॉर्म्युले पाठ करा. कोणी किती सांगितलं बेटा की इंटिग्रेशन तुम्ही ऑरला टाकून द्या, मग इंटिग्रेशन शिवाय सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. बेटा पास तर तुम्ही होऊन जाल 100%. पासिंग तर तुमची निघूनच जाईल रे, काही प्रॉब्लेम नाही. पण बघा बेटा कसं माहिती का, जर ऐन टाइमला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही फेल सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे बघा बेटा काहीच ऑरला टाकू नका. आणि बघा भावांनो, आपल्याला एक सक्सेसफुल इंजिनियर बनायचं आहे. फक्त नुसतं नावाला इंजिनियर बनून काही अर्थ नाही. नाहीतर बस इंजिनियर झाला आणि डेरिव्हेटिव्ह काय माहिती नाही, इंटिग्रेशन काय माहिती नाही, त्यांचा वापर कुठे केला तो इंडस्ट्रीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागतात किंवा समजा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला मिळतो, मग त्या ठिकाणी इंटिग्रेशनचा वापर कुठे करावा, डेरिव्हेटिव्हचा वापर कुठे करावा, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर काय फायदा. तर बघा, बनायचं तर एक सक्सेसफुल इंजिनियर बना. कारण बघा सध्या जर तुम्ही बघितलं तर कॉम्पिटिशन खूप जबरदस्त बेटा. एवढी कॉम्पिटिशन होऊन गेलेली, लोकांना जॉब मिळत नाही. का मिळत नाहीये? कारण तेवढे स्किल्स त्यांच्यामध्ये नाहीये. तर आतापासून तुम्ही अजून फर्स्ट इयरला बेटा, तर आतापासून जबरदस्त अभ्यास करा. तुम्ही खूप पुढे जाशाल, खूप पुढे जाशाल, ही गॅरंटी बेटा आपली. ठीक आहे, चला
तर बघा बेटा स्टँडर्ड फॉर्म्युले. तर मी एक काम करतो बेटा, डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले लिहितो आणि इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले लिहितो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की अच्छा म्हणजे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असा होता तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असा आला. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला तर पहिला फॉर्म्युला लिहितोय बेटा मी. चला 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 बघा बघा बघा. तर पहिला फॉर्म्युला आहे डी डी एक्स ऑफ एखाद्या कॉन्स्टंटचा. एखादा कॉन्स्टंट माहिती तुम्हाला के असतो आपला, के म्हणा सी म्हणा. तर लक्षात ठेवा डी डी एक्स ऑफ एखादा कॉन्स्टंट म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतला, एखाद्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो तुमचा काय यायचा बेटा झिरो व्हायचा. काय यायचा बेटा तुमचा झिरो व्हायचा. आठवतं का? डी डी एक्स ऑफ 1 बोला, डी डी एक्स ऑफ 1 काय असायचा झिरो. डी डी एक्स ऑफ बोला 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 डी डी एक्स ऑफ 3 का असायचा तुमचा झिरो. म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह तुमचा कसा असायचा झिरो. कोणत्याही कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय असायचा बेटा झिरो. तर डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट काय असतो बेटा आपला झिरो. काय असतो बेटा आपला झिरो. डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट आपला झिरो असतो. मग त्यासोबतच मग याचं इंटिग्रेशन काय असेल. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असेल मग याचा. बघा रे भाऊ बघा रे भाऊ. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ कोणताही कॉन्स्टंट. बघा लक्षात. आता डी डी एक्स ऑफ कॉन्स्टंट झिरो असतो म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. मग मला सांगा बेटा झिरोचा इंटिग्रेशन काय येईल रे. बघा बेटा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो, मग झिरोचा इंटिग्रेशन काय येईल कॉन्स्टंट. झिरोचा इंटिग्रेशन काय बेटा कॉन्स्टंट. म्हणजे लक्षात ठेवा कोणत्याही झिरो संख्येचा जो इंटिग्रेशन असतो तो काय असतो बेटा आपला एखादा कॉन्स्टंट. काय असतो बेटा आपला कॉन्स्टंट. हे समजलं का. बघा बेटा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा झिरो असतो, मग झिरोचं इंटिग्रेशन काय येईल कॉन्स्टंट. झिरोचं इंटिग्रेशन काय येईल बेटा कॉन्स्टंट. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना. बघा कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह जर झिरो असेल तर झिरोचं इंटिग्रेशन काय येईल बेटा आपलं कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगितलं ना हे काय असतं उलटा पुलट. काय असतं बेटा हे उलटा पुलट. ठीक आहे, चला हे तर आम्हाला समजलं सर, हे तर आम्हाला समजलं. आता दुसरा फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला बघा बेटा डी डी एक्स ऑफ के एक्स. बघा बेटा डी डी एक्स ऑफ के एक्स आपला काय असायचा के असायचा. डी डी एक्स ऑफ के एक्स आपला काय असायचा बेटा के असायचा. ठीक आहे ना. बघा डी डी एक्स ऑफ के एक्स काय असायचा बेटा आपला के असायचा. म्हणजे कसं सर बघा आपण म्हणायचं ना डी डी एक्स ऑफ 2x इज इक्वल टू काय असायचा बेटा आपला 2 असायचा. काय असायचा बेटा आपला 2 असायचा. तर सेम तसंच याच्या उलट पुलट काय यायचं इंटिग्रेशन. याचं उलट करा बेटा इंटिग्रेशन काढण्यासाठी. तर इंटिग्रेशन कसं काढता बघा बेटा लक्ष द्या. हा बोला के एक्स चा डेरिव्हेटिव्ह के होता, मग के चा इंटिग्रेशन काय बेटा के चा बोला 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 के चा इंटिग्रेशन काही ना आपला के एक्स येईल बेटा. काही ना आपला के एक्स. आलं बेटा लक्षात तुम्हाला. बघा पुन्हा एकदा सांगतो के एक्स चा डेरिव्हेटिव्ह के होता, मग के चं इंटिग्रेशन काय येईल के एक्स. के चं इंटिग्रेशन काय येईल के एक्स. फक्त एक लक्षात ठेवा बेटा ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं तर इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर हा प्लस सी लावायचं विसरायचं नाही. इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर प्लस सी लावण्याचं विसरायचं नाही. आता हे का लावावं लागतात, कसं का बरं लावावं लागतं हे सर्व तुम्हाला सांगेल बेटा मी. काही काळजी करू नका. पण सध्या आपण पहिले याचे फॉर्म्युले समजून घेऊ. ठीक आहे ना. पहिले आपण याचे फॉर्म्युले समजून घेऊ. ठीक आहे ना. चला असो बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स काय असतो आपला के असतो, मग के चं इंटिग्रेशन काय राहील आपलं के एक्स. के चं इंटिग्रेशन काय राहील बेटा आपलं के एक्स. ठीक आहे. तसंच बघा तिसरं डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ लॉग एक्स काय असतो बेटा आपला 1/x. काय असतो बेटा आपला 1/x. बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता 1/x होता. सेम 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 1/x चा इंटिग्रेशन काय बेटा आपला लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx येईल बेटा आपला लॉग एक्स प्लस सी. लॉग एक्स प्लस सी समजलं बेटा. बघा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो आपला 1/x, मग 1/x चं इंटिग्रेशन काय येईल लॉग एक्स. आलं बेटा लक्षात तुम्हाला. येतंय का लक्षात. येतंय का लक्षात. ठीक आहे. चला असो त्यासोबतच बघा बेटा सेम टू सेम डी डी एक्स ऑफ रूट एक्स. बेटा मला सांगा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असायचा आपला 1/2 रूट एक्स. आठवतं का रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह असायचा आपला 1/2 रूट एक्स. बघा बेटा रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह असायचा आपला 1/2
टू रूट एक्स. ठीक आहे ना. आता मला सांगा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला 1/2 रूट एक्स. मग 1/2 रूट एक्सचा इंटिग्रेशन काय येईल? रूट एक्स. म्हणजे बघा बेटा हे फक्त काय उलट पुलट आहे, हे फक्त काय उलट पुलट आहे, हा असं येते. चला बघा बेटा इंटिग्रेशन ऑफ 1/2 रूट एक्स dx. तर याचं इंटिग्रेशन काय येईल तुमचं? रूट एक्स बेटा, रूट एक्स प्लस सी. समजतं मला काय म्हणायचं आहे? रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर 1/2 रूट एक्स असेल तर 1/2 रूट एक्सचं इंटिग्रेशन काय येईल आपलं? रूट एक्स. म्हणजे तुम्हाला थोडं थोडं समजतं बेटा की या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याचं उलट पुलट काय आहे? आपलं इंटिग्रेशन आहे. या डेरिव्हेटिव्हच्या उलट पुलट काय बेटा? आपलं इंटिग्रेशन आहे. ठीक आहे ना. चला तर आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा आपला अल्जेब्रिक मधला फॉर्म्युला आहे, एकदम महत्वाचा, खूप जास्त 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 आयएमपी बेटा. ठीक आहे ना. चला असो तर मी यांना एक काम करतो ना, वरती सरकवून घेतो बेटा. सर्वात जास्त कामाचा बेटा म्हणजे मी तर सांगतो हे बाकीचे फॉर्म्युले एका वेळेस समजा तुम्ही विसरून जरी गेले ना तरी सुद्धा चालून जाईल, पण बेटा आता जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे तो विसरायला नको. ठीक आहे ना. चला असो तर बघा बेटा, लक्षात 2 मिनिटं. अरे मला सांगा बेटा डी डी एक्स ऑफ, आता ही जनरल आहे बेटा, ही जनरल आहे. डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय होता सांगा बरं मला, कोण सांगेल? डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय होता आपला? बोला 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 बोला. तर आपण काय करायचो, या एन ला पहिले खाली उतरवायचो, एन ला खाली उतरवायचो आणि एक्स रेस टू एन मायनस 1 करायचो. ठीक आहे ना. बघा या एन ला पहिले खाली उतरवायचो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असा आपला फॉर्म्युला असायचा बेटा. बरोबर आहे. पण सेम फॉर्म्युला जर इंटिग्रेशनच्या टर्म मध्ये जर विचारला आपला तर आपला फॉर्म्युला कसा होऊन जाईल? कसा होऊन जाईल बघा बेटा, लक्ष द्या. जर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन जर तुम्हाला विचारला ना तर हा फॉर्म्युला होता बेटा एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. बघा बाळांनो आता हा फॉर्म्युला तुम्हाला भरपूर सारी युटिलायझेशन कशी करतात काय करतात हे सर्व सांगतो बेटा. ठीक आहे ना. पहिले फॉर्म्युला समजून घ्या. जर एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन जर काढायचं असेल, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे की एन आपला पुढे घ्यायचा आणि एक्स रेस टू एन मायनस 1 हे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये भरपूर वेळा काढलेलं होतं. पण बघा आता इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन जर आलं ना बेटा तर अशा टायमाला एक्स रेस टू एन प्लस 1 लिहायचं वरती आणि खाली लिहायचं एन प्लस 1 प्लस सी. तर या फॉर्म्युल्याला आपण थोडं बारकाईने समजून घेऊ बेटा. आणि बघा बेटा एक सांगतो मला, डेरिव्हेशनच्या जवळपास 50% डेरिव्हेशनचे जेवढे पण काही न्यूमेरिकल्स आहे ना तर 50% न्यूमेरिकल मध्ये म्हणजे 50% म्हणजे समजा 200 न्यूमेरिकल घेतले त्या 200 पैकी 100 न्यूमेरिकल मध्ये हा फॉर्म्युला तुमचा यूज होणार आहे. म्हणजे ज्याला डेरिव्हेशन किंवा इंटिग्रेशन जमत नसेल किंवा थोडं कठीण वाटत असेल ना किंवा ज्याला असं वाटत असेल की यार नाही यार हे खूप जास्त कठीण आहे तर हा फॉर्म्युला तुम्हाला नक्की पाठ करावाच लागेल बेटा. ठीक आहे ना. त्याच्याशिवाय पर्याय नाही बेटा. खूप जास्त महत्वाचा फॉर्म्युला आहे आपला हा. ठीक आहे. चला तर हा फॉर्म्युला मी वाटला इकडे लिहून घेतो पुन्हा एकदा आणि आपण याची यूज समजून घेऊ आता. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला बोला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा आपला फॉर्म्युला बेटा. हा आपला फॉर्म्युला अल्जेब्रिक चालू ना आपला. हा अल्जेब्रिक चालू. तर अल्जेब्रिकचे फक्त एवढेच 5 फॉर्म्युले आपले. हे 5 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे बेटा. मग तुम्ही म्हणशाल की सर ते पुस्तकात अजून बी दिलेलं आहे. अरे बेटा ते फॉर्म्युले याच फॉर्म्युल्यावर आधारित आहे. ते कसे हे तुम्हाला मी सांगतो, टेन्शन ना घे बेटा. हा फॉर्म्युला महत्वाचा. या फॉर्म्युल्यावरून सर्व फॉर्म्युले जे आहे ना ते बाकीचे बनलेले बेटा. तर हा फॉर्म्युला आपला महत्वाचा आहे बाळांनो. ठीक आहे. चला असो तर बघा बेटा आता तर या फॉर्म्युलाची आपण यूज बघू आता. चालेल. तर मी काही न्यूमेरिकल्स घेतो. चला तर पहिलं न्यूमेरिकल घेतलं मी इंटिग्रेशन ऑफ एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डीएक्स. काढून दाखवा आम्हाला. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स काढायचं? हो सर काढाय सर लवकर सर. ठीक आहे. बघा बेटा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएक्स विचारलंय म्हणजे एक्स रेस टू एन विचारलंय. काय विचारलंय? एक्स रेस टू एन. मग आपण काय करतो एक्स रेस टू एन आहे का? हा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करायचा आहे का? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला विचारलाय का आपल्याला? मग आपण काय करतो बेटा एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे हा जो डोक्यावर असतो ना हा आहे आपला एन म्हणजे एन प्लस 1 म्हणजे या ठिकाणी बेटा 2 प्लस 1 अपॉन खालती काय असतं बेटा आपला एन प्लस 1. एन म्हणजे किती बेटा आपला 2 आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आला 2 प्लस 1 आणि पुढे काय लावतो बेटा आपण कधी सी. इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं की काय लावायचं? प्लस सी लावून द्यायचं. इंटिग्रेशन सॉल्व्ह झालं की काय लावून द्यायचं बेटा? प्लस सी. म्हणजे आपलं उत्तर कसं होऊन जाईल? बोला बोला बोला. एक्स रेस 2 प्लस 1 एक्स क्यूब आणि 2 प्लस 1 3. हे झालं आपलं उत्तर. हे झालं बेटा आपलं उत्तर.
हे झालं बेटा आपलं उत्तर. आणि जर समजा इंटिग्रेशन कधीही आय ने डिनोट केला तो, इंटिग्रेशन कधी आय ने डिनोट केला तो, म्हणजे मी याला असं पण लिहू शकतो. हे झालं बेटा आपलं उत्तर. ठीक आहे ना. अजून एखादं सॉल्व्ह करायचं? हो सर. चला घ्या, दुसरं घ्या. चला दुसरं घ्या बेटा. ठीक आहे ना. चला असो दुसरं घ्या, दुसरं घ्या, सॉल्व्ह करा. मी घेतलं इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 7 dx. चला करायचं सॉल्व्ह? हो सर, करा सर. बघा बेटा, x रेस टू 7 dx आहे का, डोक्याला ताण नाही घ्यायचं. x च्या डोक्यावर जो असतो ना त्याला म्हणतात n. x च्या डोक्यावर काय असतो बेटा? आपला n. ठीक आहे ना. मग आपला फॉर्म्युला काय? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग या ठिकाणी काय होतं बेटा? x रेस टू n ची व्हॅल्यू किती बेटा? आपली 7 आहे. n ची व्हॅल्यू किती बेटा? आपली 7 आहे. मग n ची व्हॅल्यू 7 प्लस 1 अपॉन 7 प्लस 1 प्लस c. झालं. मग पुढे x रेस टू 7 प्लस 1 किती होतं बेटा? आपला x रेस टू 8 होतात. किती होतात? 8 होतात. अपॉन 7 प्लस 1 8 प्लस c. तर हा झाला बेटा, हे झालं बेटा आपलं उत्तर. हे झालं बेटा आपलं उत्तर. तर हा झाला बेटा आपला इंटिग्रेशनचा आय. झालं. किती सोपं आहे का नाही बेटा? चला अजून घ्यायचं का? हो सर, अजून घ्या सर. चला अजून घेऊ. एक थोडं कठीण घेऊ का? काय कठीण आहे सर याच्यामध्ये? इंटिग्रेशन ऑफ x रेस टू -5, x रेस टू -5 dx. तर याचं तुम्हाला आता इंटिग्रेशन काढायचं. मग सर -5 आलं, मग काय करायचं सर? फॉर्म्युला चेंज होईल का? नाही, फॉर्म्युला तोच राहील बेटा. फॉर्म्युला आपला तोच राहील. कसं करायचं सर? आता सिंपल बेटा, डोक्याला ताण नाही घ्यायचा. मला सांगा, x रेस टू n चा फॉर्म्युला काय? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे ना, हा n आहे. हा काय बेटा? आपला n आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला दिली -5. मग चला, x रेस टू काय फॉर्म्युला असतो आपला? n प्लस 1. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करायचं? 1 n प्लस 1 अपॉन खाली काय असतो बेटा? n प्लस 1. n ची व्हॅल्यू किती आलेली आपली? -5. डन. प्लस c. चालल्या मग. हा, -5 प्लस 1 किती होता बेटा? -5 प्लस 1 किती होता बेटा? मायनस प्लस कधीही मायनस होतं. मायनस प्लस कधीही मायनस होतं बेटा. मग 5 मधून 1 गेला 4. आणि साइन लागेल बेटा मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं साइन कसं होतं? मायनस. इथे लागेल बेटा मायनस. अपॉन -5 प्लस 1 मायनस 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 प्लस काय होतं बेटा? आपलं मायनस. 5 मधून 1 गेला 4 आणि साइन लागेल मोठ्या संख्येचा. तर x रेस टू पॉवर -4 अपॉन -4 प्लस c. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही बेटा? चला तर आपण अजून काही घेऊ. आपण अजून काही छान छान सुंदर सुंदर न्यूमेरिकल घेऊ. 3 झाले ना आपले. चला चौथं न्यूमेरिकल घेऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू -2 घेऊ आपण. -2 dx. चला करता येईल बेटा सर्वांना? करा बेटा. आता करून बघा. तुम्हाला जर येत असेल तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आपला फॉर्म्युला काय असतो? x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. पाठ झाला ना? बघा बेटा, मी तुम्हाला हे बघा, मी एक्झाम्पल मुद्दा म्हणून का बरं घेतोय? कारण पुन्हा पुन्हा ज्यावेळेस मी फॉर्म्युला बोलेल ना तर तुमचा पाठ होऊन जाईल बेटा. यासाठी चला, x रेस टू n चा फॉर्म्युला काय असतो? बोला 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 बोला. x रेस टू n प्लस 1. तर n ची व्हॅल्यू किती दिलेली बेटा तुम्हाला? -2. n ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला किती दिलेली आहे? -2. म्हणजे -2 प्लस 1 अपॉन -2 प्लस 1 प्लस c. बरोबर बेटा? चला करा सॉल्व. x रेस टू -2 प्लस 1. बेटा मायनस प्लस काय होतं? मायनस. मायनस प्लस काय होतं बेटा? मायनस. बोला, 2 1 गेला 1. आणि बेटा मोठ्या संख्येचं साइन काय बेटा? आपलं मायनस. मोठ्या संख्येचं साइन बघा, -2 प्लस 1 म्हणजे झालं बेटा आपलं -1 अपॉन -2 प्लस 1. मायनस प्लस मायनस होतं बेटा. 2 1 गेला 1 आणि साइन लागेल मोठ्या संख्येचा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बेटा? आपला x रेस टू -1 अपॉन -1. म्हणजे याला जर आपण समजा व्यवस्थित केलं ना तर मायनस साइन लागून दिला. म्हणजे -x रेस टू -1. ठीक आहे. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. हे झालं बेटा आपलं आन्सर. आणि जर तुम्हाला याला अजून चांगल्या पद्धतीने लिहायचं असेल तर तुम्ही असं पण लिहू शकता. i इज इक्वल टू -1 अपॉन x. का हो सर हे असं कसं केलेलं सर? तुम्ही आम्हाला सांगा सर, आम्हाला नाही समजलं सर. तर बघा बेटा, एक लक्ष ठेवा. जर कधीही मी x, आता बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स, मी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहितो बेटा. हे महत्वाचे. म्हणजे याच्यासाठी मी तुम्हाला गणित घेतोय कारण तुम्हाला काही जे बेसिक जे फंडे आहे ना हे तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. तर काही बेसिक पॉइंट घेतो बेटा मी. हे थोडं लक्ष द्या. काय थोडं लक्ष द्या बेटा? बघा, ज्या वेळेस मी x रेस टू पॉवर -1 लिहिलेलं आहे, x रेस टू पॉवर -1, तर याचा अर्थ काय असतो बेटा? 1 अपॉन x असतो. याचा अर्थ काय असतो? 1 अपॉन x असतो. हे समजलं का? x रेस टू -1 याचा अर्थ काय असतो? 1 अपॉन x. 1 अपॉन x. ज्यावेळेस मी x रेस टू पॉवर -2 लिहिला असेल तर याचा अर्थ काय असतो? 1 अपॉन x स्क्वेअर. 1 अपॉन x स्क्वेअर बेटा. बघा बेटा, हे समजून घ्या बेटा. थोडंसं फील करा बेटा मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. जर मी बोलला x रेस टू -3
तर याचा अर्थ असतो बेटा 1/x³, 1/x³. समजतं बेटा? म्हणजे बघा ही जी पॉवर आहे ना, डोक्यावर जर मायनस पॉवर असेल, त्याला 1/च्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. मग ती काय होऊन जाईल वाटते, प्लस होऊन जाईल आपली. बरोबर आहे. जर x⁻⁻⁴ असेल, x⁻⁻⁴ असेल तर याला मी कसं लिहू शकतो, 1/x⁴ असं सुद्धा मी याला लिहू शकतो बेटा. तर समजतं बेटा मी काय करतोय, मी काय म्हणतोय, समजतंय का बेटा? हे झालं आपल्या काही बेसिक टर्म, या झाल्या आपल्या काही बेसिक टर्म. समजतंय ना बेटा? चला असो. त्याच पद्धतीने अजून काही टर्म्स आहे ते तुम्हाला सांगतो मी. हे मी इकडे लिहून देतो वाटलं असतं, म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे रे बेटा, हे तुम्हाला माहिती पाहिजे बेटा, नाही तर काही खरं नाही बरं. असं इथे आलं लक्षात. चला आता अजून काही बेसिक टर्म्स आहे त्या बघा. जर मी असं √x लिहिलं ना, त्या √xचा अर्थ असतो बेटा x⁻⁻². इथे लक्षात तुम्हाला, ज्या वेळेस मी √x लिहिलं तर √x ला आपण x⁻⁻² सुद्धा लिहू शकता. √x ला x⁻⁻² सुद्धा लिहू शकता बेटा. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? या √x ला आपण x⁻⁻² सुद्धा लिहू शकता बेटा. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? म्हणजे काही पॅरामीटर असतात, काही इम्पॉर्टंट टर्म्स असतात, तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे. चला असो पुढे. तर काही एक्झाम्पल अजून मी घेतो. दुसरा एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ x⁻²/3, इंटिग्रेशन ऑफ x⁻²/3 dx. हो सर, आता काय करायचं सर, हे लय गंध आलंय सर, आता कसं काढायचं इंटिग्रेशन? काही डोक्याला ताण नाही घ्यायचं बेटा, एकदम सिंपल चालू देऊ आपण. ठीक आहे ना? कसं बेटा? काही नाही बघा, x⁻² आलेला आहे. x⁻² काय आलेला बेटा? 2/3 आलेला आहे. तर या 2/3 ला आपण मानून घेऊ n. चला मग आपला फॉर्म्युला काय असतो? बोला x⁻n+1/n+1 बोला x⁻n+1/n+1 हा आपला फॉर्म्युला असतो. मग बोला x⁻²/2/3+1 आल्या बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि हा यांची ऍडिशन कशी करायची हे मी तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स M1 मध्ये भरपूर वेळा सांगितलं बेटा. पण अजून तरी सुद्धा मी एकदा सांगून देतो, 2/3+1 असेल ना तर काय करायचं माहितीये का बेटा? या दोघांचा गुणाकार करायचा. बाकी सर्व जसंच्या तसं, म्हणजे कसं हो सर? तर बघा बेटा लक्षात, 2 मिनिटं. 2 असाच्या असा लिहिला बेटा मी, बरोबर आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे? 2 असाच्या असा, प्लस साइन असाच्या असं, त्यानंतर 3 × 1 3 होतो, 3 × 1 3 होतो, आणि अपॉनला काय होतं बेटा आपला 3. तर अपॉनला 3 जसाच्या तसा. हे समजलं बेटा? बघा 2 जसाच्या तसा लिहिला मी, प्लस जसाच्या तसा लिहिला मी, आणि या दोघांचा गुणाकार केला बेटा मी. 3 × 1 3, 3 × 1 3. मी हा इथे लिहिलेला आहे. वाटलंच मी एक काम करतो, याला मी ना या कलरमध्ये लिहितो, म्हणजे कसं तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल ते. समजलं बेटा? हे 3 × 1 इथे झाला 3, आणि अपॉनला जो 3 होता तो जसाच्या तसा. तर हे कसं होऊन जाईल बेटा? बोला कसं होऊन जाईल? x⁻²/3+1 x⁻²/3+1 म्हणजे कसं होऊन जाईल ते? 2 प्लस 3 × 1 3 डिवाइड बाय 3 अपॉन, खाली पण ते सेम तसंच, 2 असाच्या असा, 3 × 1 3 अपॉन, खाली ते होता असाच्या असा. ठीक आहे. चला असं पुढे. हे समजलं ना बेटा? हे कसं केलं मी? हे समजलं का? यांची ऍडिशन कशी होते बेटा? पुढे हा x⁻², 2 + 3 5 5/3 अपॉन 2 + 3 प्लस ती विसरू नका बेटा, प्लस ती विसरायचं नाही. प्लस ती विसरलं की विषय गंभीर झाला म्हणून समजा. प्लस ती विसरायचं नाही, प्लस ती विसरायचं नाही. ठीक आहे ना? चला असो. तर आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. ठीक आहे ना? तर तुम्हाला वाटत असेल तर हा 3 तुम्ही वरती पण घेऊन जाऊ शकता. बघा बेटा, आता हे अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहिती असेल ना, 2/3 अपॉन, किंवा समजा हे गोष्टी सांगतो, 2/3/4 असेल, 2/3/4 असेल, तर हा जो 4 आहे ना हा वरती जाऊ शकतो. हा 4 आपला वरती जाऊ शकतो. म्हणजे कसं होऊ शकतं हे? 4 × 2/3 असं हे करू शकतो. म्हणजे या 4 ला मी वरती घेऊन जाऊ शकतो बेटा, असं मी करू शकतो. ठीक आहे ना? अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे, याला म्हणतात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, आणि हे तुम्हाला यायला पाहिजे बेटा. याला मी काहीच नाही करू शकत. तर हा जो 3 आहे ना हा वरती मल्टिप्लायला जाऊ शकतो, तसंच हा 3 वरती मल्टिप्लायला जाऊ शकतो. म्हणजे कसं होऊन जाईल बेटा ते?
3x रेस टू 5/3 अपॉन 5 प्लस सी. झाला बेटा इंटिग्रेशन. हा झाला बेटा आपला इंटिग्रेशन. आय होप सो इथपर्यंत मला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. अजून एक घ्यायचा का? हो सर अजून एक घ्या ना सर. ठीक आहे बेटा. चला इंटिग्रेशन ऑफ, अरे यार याला 5वा नंबर द्या, याला 6वा नंबर द्या सर. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स डीएक्स. आता या रूट एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. सर रूट एक्सचा काढायचं आहे का सर? आता काय करायचं सर? अरे बेटा मी तुम्हाला आताच सांगितलं की या रूट एक्सला आपण कसं लिहू शकतो? एक्स रेस टू 1/2 सुद्धा लिहू शकतो. बघा बेटा या रूट एक्सला आपण कसं लिहू शकतो? एक्स रेस टू 1/2 सुद्धा लिहू शकतो. मग याला मी कसं लिहेल? इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 1/2 डीएक्स. बेटा झालं आपलं काम झालं. एक्स रेस टू एन आला का? हो सर. एक्स रेस टू एन आला का? हो सर. वापरा मग एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो बेटा? एक्स रेस टू एन प्लस 1. एन किती बेटा आपला? 1/2. एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. समजलं बेटा? बघा बेटा या रूट एक्सला मी एक्स रेस टू 1/2 सुद्धा लिहू शकतो बेटा, कारण रूट एक्सचाच अर्थ असतो एक्स रेस टू 1/2. रूट एक्सचाच अर्थ काय असतो बेटा? आपला एक्स रेस टू 1/2. म्हणजे या रूट एक्सला मी पहिले कसं लिहून घेतलं? एक्स रेस टू 1/2. म्हणजे याला थोडं सिंपल लिहून घेतलं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल एक्स रेस टू 1/2 म्हणजे फॉर्म्युला कोणता येईल? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. आणि एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय सांगतो इंटिग्रेशनचा? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ठीक आहे. हा आपला झाला फॉर्म्युला. चला एन नको सर. सर तुम्ही एन लिहून टाकला असं इथं 1/2 पाहिजे होता. हो बेटा चला ठीक आहे ना. चला असो मग यांचं कॅल्क्युलेशन करा. मी तुम्हाला आताच सांगितलं बेटा याला कसं सॉल्व्ह करता. बघा या दोघांचा गुणाकार करा. 1 ला असं जास्त ठेवा. बघा 1 + 2 + 1 आहे ना ते. तर काय करायचं बेटा तुम्हाला सर्वांना? या 1 ला असं जास्त लिहा, प्लस साइन असं जास्त. आणि बघा रे भाऊ या दोघांचा काय करायचा? गुणाकार. या दोघांचा काय करायचा? गुणाकार. 2 × 1 = 2 अपॉन 2 अपॉनला होता ना तसा. ठीक आहे ना. सेम असं जास्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं बेटा. कसं? लक्ष द्या. 1 असं जास्त, प्लस साइन असं जास्त, 2 × 1 2, 2 × 1 2 अपॉन खाली 2 होता ना हा तसा अपॉन खाली पण सेम तसंच 1 जसा आहे तसा प्लस 2 × 1 2 अपॉन 2 जसाच्या तसा. करा बेटा सॉल्व्ह. प्लस सी पुढे एक्स रेस टू 1 + 2 3 3/2 अपॉन 1 + 2 3/2. आला बेटा लक्षात तुम्हाला? प्लस सी. आता हा 2 कुठे झाला जाईल? मल्टिप्लायला झाला बेटा. 2 कुठे झाला आपला? मल्टिप्लाय. म्हणजे बघा खालचा जो डिवाइड वाला असतो ना हा वर त्यांना काय होतो बेटा? आपला मल्टिप्लायला होऊन जातो. म्हणजे कसं होऊन जाईल ते? 2x रेस टू 3/2 अपॉन 3 प्लस सी. तर हे झालं बेटा आपला आन्सर. आय होप सो तुम्हाला सर्वांना हे क्लिअर वगैरे झालं असेल की मी कशा प्रकारे एक्झाम्पल वगैरे हे सॉल्व्ह करतोय. तर बघा एक्स रेस टू एनचा जो इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला बेटा आपला, बघा एक्स रेस टू एनचा हा जो इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला बेटा आपला हा व्हेरी IMP बेटा. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बेटा. हा व्हेरी IMP आहे. तर या ठिकाणी हा सर्वात महत्वाचा फॉर्म्युला बेटा आपल्याला. ठीक आहे ना. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. भरपूर जास्त वेळा यूज केला गेलेला फॉर्म्युला बेटा हा. ठीक आहे ना. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वांनी बघितले बेटा की अल्जेब्रिक फंक्शनचे स्टँडर्ड इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. बघा बेटा एकदम सिंपल आहे. ddx ऑफ कॉन्स्टंट काय असतो? आपला 0 असतो. आणि त्याच कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन आपला काय असतो? कॉन्स्टंट. म्हणजे याचा हे त्याचा हे उलटा पुलटा बेटा. ठीक आहे ना. बघा kx चा डेरिव्हेटिव्ह k असतो आणि k चा इंटिग्रेशन kx असतो. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो तर 1/x चा इंटिग्रेशन log x असतो. ddx ऑफ रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असतो आणि 1/2 रूट एक्स चा इंटिग्रेशन रूट एक्स असतो. त्यानंतर एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह असतो n × x रेस टू n - 1 पण इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असतो x रेस टू n + 1 अपॉन m + 1. आणि लक्षात ठेवा बेटा इंटिग्रेशन काढल्यानंतर प्लस सी चिपकवूनच टाकायचा. ठीक आहे ना. चला तर एवढेच फॉर्म्युला आहे तुमचे अल्जेब्रिक फंक्शनचे. आता बाकी जे आहे ना बेटा तर बघा आता पुढचे फॉर्म्युले असेल आपले एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिकचे. तर हे आपण डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरला. आणि बघा तर आजचं लेक्चर जर तुम्हाला थोडं समजलं असेल तर बघा पुढचे फ्री डेमो लेक्चर अजून बघा. आणि एक सांगतो बाळांनो इंटिग्रेशन हा टॉपिकच थोडासा किचकट आहे. थोडासा बोगस आहे. पण बघा बेटा शिकावं तर लागेल बेटा आपल्याला. आणि आपला अभ्यास तर करावाच लागेल. मग कसं आहे अभ्यास नाक मोडून करण्यापेक्षा आनंदाने करा.
तर मजा येऊन जाईल बेटा, ठीक आहे ना. चला, तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. तर व्हिडिओ जर तुम्ही YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, अजून जास्त डेमो लेक्चर बघण्यासाठी, फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर बघण्यासाठी. आणि जर शिकवणं माझं आवडत असेल तर कोर्स परचेस करून घ्या. आपल्या ऍप्लिकेशनवर आपला अप्लाइड मॅथमॅटिक्सचा M2 चा कोर्स अवेलेबल आहे, जाऊन परचेस करून घ्या. आणि त्यासोबत इतर सुद्धा भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, जा आणि त्याची डेमो लेक्चर तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्यानंतरच कोर्स परचेस करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.